प्राचीन काळात अंजनी माता यांना एक दिव्य आणि शक्तिशाली पुत्र झाला, हनुमान. लहानपणापासूनच हनुमान खूप चंचल, खट्याळ आणि उत्साही होता. एके दिवशी तो खेळत असताना त्याने आकाशात तेजस्वी लालसर सूर्य पाहिला. त्याला वाटलं की ते एखादं मोठं रसाळ फळ आहे. "वाह, किती छान फळ आहे, मी ते खाणार," असं म्हणत तो थेट आकाशात उंच झेपावला. हनुमान वेगाने सूर्याच्या दिशेने उडू लागला. हे पाहून देवांचा राजा इंद्र घाबरला. त्याला वाटलं की हा लहान मुलगा जर सूर्य गिळून टाकला तर सृष्टीचं संतुलन बिघडेल. म्हणून त्याने आपल्या वज्राने हनुमानावर प्रहार केला. त्या प्रहारामुळे हनुमान जखमी होऊन खाली पडला. हे पाहून त्याचे पिता वायुदेव खूप रागावले. त्यांनी संपूर्ण जगातून हवा थांबवली. त्यामुळे सर्व जीव त्रस्त झाले आणि सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं. तेव्हा सर्व देव एकत्र आले आणि त्यांनी वायुदेवांना शांत केलं. हनुमानाला पुन्हा शुद्धीवर आणलं आणि त्याला अनेक दिव्य वरदानं दिली: अमरत्व, अपार शक्ती, बुद्धिमत्ता आणि निर्भयता. अशा प्रकारे लहानपणीच हनुमानाने आपली अद्भुत शक्ती दाखवली. पुढे तो भगवान रामाचा महान भक्त आणि सर्वात बलवान योद्धा म्हणून प्रसिद्ध झाला.